सिद्दीकी हत्या प्रकरणी झीशानच्या जबाबात 7 बड्या बिल्डर्सचा उल्लेख. सिद्दीकींची मोहित कंबोजशी फोनवरनं चर्चा झाल्याचा डायरीत उल्लेख, तर पोलिसांनी फेटाळला एसआरए वादाचा अँगल. बाबा सिद्दीकींचे चिरंजीव झीशानच्या जबाबात ठाकरेंचे आमदार अनिल परब यांचाही उल्लेख. ज्ञानेश्वर नगर पुनर्विकासासाठी परबांनी रहिवाशांची बैठक घेतल्याची माहिती. लॉरेन्स बिश्नोईच्या व्हिडिओने प्रेरणा. सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी बब्बू सिंगची कबुली. लॉरेन्स भगतसिंहांचा चाहता असल्यामुळे जवळीक झाल्याची माहिती. बाबा सिद्दीकींचा मारेकरी शिवकुमार गौतमसह 26 आरोपींविरुद्ध मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल. शुभम आणि प्रवीण लोणकर कटाचे सूत्रधार असल्याचा पोलिसांचा दावा. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण आणि वॉर्ड वर्गवारी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी. राज्यातील रखडलेल्या झेडपी पालिका तसंच मनपा निवडणुकांवरती तोडगा निघण्याची शक्यता. दोषी असतील तर कठोर कारवाई करा, पण ओबीसी म्हणून टार्गेट नको. ओबीसी महासंघाच्या बबन तायवाडेंकडनं धनंजय मुंडेंची पाठराखण. मुंडे ओबीसी नेतृत्व असल्यामुळेच मुद्दाम लक्ष, तायवाडेंचा दावा. सांगलीतल्या विट्यामध्ये ड्रग्ज फॅक्टरीवरती पोलिसांचा छापा. एमडी ड्रग्जसह सुमारे 15 कोटींचा मुद्देमाल सांगली पोलिसांकडनं जप्त. विटा एमआयडीसी परिसरात खळबळ. जीबीएस संशयितांच्या मृत्यूनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालय सक्रिय. 7 तज्ज्ञांची समिती तैनात. पुण्यात जीबीएस बाधितांचा आकडा 100 पार, तर कोल्हापुरातही दोघांना लागण. आज राजकोटला भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा T20 सामना. मालिकेमध्ये 2-0ची भारताची आघाडी. तिसरा सामनाही जिंकत मालिका जिंकण्याचा इरादा. हेडलाइन्स एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.